हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर फ्लावरची भाजी सगळेच करतात, पण आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवते. तर इथे मी फ्लावर कट करून घेतलेला आहे आणि त्यासोबत 2 बटाटेसुद्धा. तर असे उभ्या साईजचे कट करून घेतले आणि फ्लावर पण अगदी बारीक कट करून घेतलेला आहे. त्याचा मागचा भाग काढून टाकलेला आहे बाजूला आणि स्वच्छ पाण्याने धुतलेला आहे. तर 2 ते 3 पाण्याने धुतला. आता इथे एक कढई तापायला ठेवली. कढईमध्ये बेतानेच तेल घालायचं आहे. 1.5 ते 2 चमचे छोट्या साईजचे असे तेल घालून घ्यायचं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये फ्रेश अशी कढीपत्त्याची पानं घालायची. जिरी, मोहरी हाफ टीस्पून टाकायचं. छान तडका द्यायचा आहे. कुठलीही भाजी बनवताना छान तेलामध्ये फ्राय केल्यानंतर जिरी, मोहरी, कढीपत्ता तर भाजीला चव दुप्पट वाढते. आता त्यामध्ये बघा मी टॉमॅटो आणि कांदा हा मीडियम साईजचा एक मोठा कांदा घेतला आहे. तो उभा कट करून घेतला आहे आणि टॉमॅटोसुद्धा. आता टॉमॅटो आणि कांदा हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर पुढे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवतेच आहे, पण एवढी चमचमीत आणि छान अशी भाजी तयार होते ना, तर एक सोडून 2 पोळ्या खाल. आणि त्याचसोबत बघा टिफिन रेसिपी तुम्ही लहान मुलांनासुद्धा अशी भाजी बनवून देऊ शकता. तर एवढी सोपी आणि झटपट होणारी फक्त अवघ्या 5 मिनिटामध्ये भाजी तयार होते. फार वेळ लागत नाही. आता इथे कांदा आणि टॉमॅटो तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. कांदा आणि टॉमॅटो तेल सुटेपर्यंत परतला तर भाजीला चव छान येते. त्यातला ओलसरपणा पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे. आता त्यामध्ये बघा आलं लसणाची 1 चमचा मी पेस्ट घातलेली आहे. तर आलं लसणाची पेस्ट घातल्याने भाजी चवीला खूप छान लागते. आणि तेल सुटेपर्यंत कांदा आणि टॉमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर कांदा टॉमॅटो व्यवस्थित परतल्यानंतर सुद्धा भाजी खूप छान चवीला होते. आता हे बघा असं सतत हलवून 1-2 मिनटं सगळा कांदा असा मोकळा करून व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यानंतर लाल तिखट टाकायचे. लाल तिखट हे 1 ते 1.5 चमचा टाकायचं आहे आवडीप्रमाणे. आणि हाफ टीस्पून हळद पावडर टाकले आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि नंतर बाकी थोडी आपण नंतर टाकणार आहोत. तर असं तुम्ही भाजी फोडणीला द्यायची आहे. एवढी छान टेस्टी होते. तर तुम्ही 1 सोडून 2 पोळ्या खाल बघा. आणि अशा पद्धतीने झटपट होणारी 5 मिनिटामध्ये अशीच तुम्ही फ्लावरची भाजी बनवाल. आणि फ्लावरच्या भाजीमध्ये बटाटा घातल्याने फ्लावरची भाजी चवीला खूप छान लागते. काही जण बघा फ्लावर, कोबी खायचा कंटाळा करतात. रोजच्या त्याच भाज्या. पण जर अशा वेगळ्या पद्धतीने बनवल्या तर खूप छान चवीला लागतात. आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. टिफिन चुटकीत फिनिश करून येतील बघा. एवढी छान. तुम्ही हवं तर लाल तिखट हे तुमच्या बेताने घालायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालायचं आहे. लहान मुलं जर खात असेल तर थोडं प्रमाण कमी करायचं आहे. पण एवढी छान चमचमीत आणि चटकदार ही फ्लावरची भाजी तयार होते. त्यामध्ये जर बटाटा कापून घातला ना असा तर खूप छान चवीला लागते. तर एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने. तर फक्त 5 मिनिटामध्ये होते. घाईच्या कामाला बघा तुम्हाला जेव्हा घाई असते तेव्हा आपल्याला भाज्या बाकीच्या करायचं म्हटलं तर वाटणाची गरज पडते. त्यावेळेला तुम्ही बघा अशी फ्लावरची वगैरे चटकदार अशी 2 बटाटे कापून फ्लावर कट करून अशी अगदी 5 मिनिटामध्ये बनवू शकता. आता हे सगळं घातल्यानंतर त्यामध्ये बेताने असं मीठ घालायचे चवीनुसार. चवीनुसार मीठ घातल्यानंतर झाकण ठेवून वाफेवरच शिजू द्यायचे. 5 मिनिटामध्ये भाजी तयार होते. 1-2 मिनटं फक्त झाकण ठेवल्यानंतर झाकण काढून अधूनमधून हलवायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे. असं 2 टप्प्यामध्ये झाकण ठेवून 2 वेळा हलवली भाजी तर सगळीकडनं एकसारखी शिजली जाते आणि कुठे अशी कच्चे राहत नाही आणि एवढी छान टेस्टी होते. तर बघा तुम्ही अशीच भाजी बनवाल. आणि त्यामध्ये कांदा टॉमॅटो घातल्यामुळे तर एवढी टेस्टला लागते ना तर विचारू नका. तर असं 2 मिनटं झाकण ठेवायचं. वाफेवरच शिजवून घ्यायची आहे. पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही. पाणी अजिबात टाकायचं नाही. वाफेवर शिजवल्याने भाजीची चव दुप्पट वाढते बघा. आणि अशी चटकदार चमचमीत अशी भाजी तयार होते. तर झाली ना छान. आता गार्निशिंग म्हणून त्यावर तुम्ही कोथिंबीर वगैरे टाकायची आहे. आणि गरमागरम भाकरीसोबत ज्वारीच्या, बाजरीच्या किंवा गव्हाच्या चपातीबरोबर सुद्धा तुम्ही अशी सर्व करू शकता. एवढी टेस्टी लागते. तर लहान मुलं तर एवढी आवडीने खातील तर कधीच असा फ्लावरचा कंटाळा करणार नाही बघा. तर आता मी बघा 2 वेळा झाकण काढून व्यवस्थित हलवून घेतली एकसारखी सगळीकडनं. तर सगळीकडनं भाजी अशी हलवल्यानंतर एकसारखी शिजली जाते. कुठेही कच्चे असे राहत नाही. थोडासा बटाटा वगैरे फ्लावर असा दाबून बघायचा उलाटणीने वगैरे हाताने, म्हणजे शिजली की नाही समजेल. आणि मग नंतर गॅस ऑफ करायचा आहे. आता भाजी झालेली आहे. त्यावर गार्निशिंग म्हणून कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम सर्व करायला घ्यायची आहे. तर ते 1-2 मिनटं मी ठेवणार. नंतर गॅस ऑफ करणार.
आणि गरमागरम सर्व करायला घ्यायची आहे. तर एवढी छान टेस्टी होते भाजी चमचमीत. तर अशी नक्की ट्राय करून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.